नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो अशी मी स्वामी महाराजांना प्रार्थना करते. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. उद्या 26 सप्टेंबर गुरुपुष्य अमृत योग आलेला आहे. या दिवशी तुम्हाला 2 रुपयाची एक वस्तू तुमच्या घरामध्ये आणायची आहे. ज्या घरामध्ये ही वस्तू असते त्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास असतो. हा योग परत नाही, त्याच्यामुळे तुम्ही हा योग पितृपक्षामध्ये आलेला आहे, त्याच्यामुळे त्याचं विशेष महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही ही वस्तू आवर्जून आपल्या घरामध्ये आणा. तुम्ही सोनं नाही तर फक्त 2 रुपयाची वस्तू तुम्हाला खरेदी करायची आहे. मी तुम्हाला छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत सर्व काही शेअर करणार आहे. त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि एकही व्हिडिओ मिस होणार नाही. व्हिडिओ आवडला तर लाईक देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ देखील लिहायला विसरू नका. चला पाहूयात आपण अशा कोणत्या वस्तू आहेत ते आपल्या घरामध्ये आणायच्या आहेत. गुरुवारी पुष्य नक्षत्राचा शुभ योग आलेला आहे. गुरु पुष्यामृत हे गुरुवारीच येते. यंदा हा पितृपक्षात तयार झालेला आहे. हा योग 26 सप्टेंबरला गुरुपुष्य योग तयार झाला. जेव्हा गुरुपुष्य नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा आपण त्याला गुरुपुष्य अमृत असे म्हणतो. गुरुपुष्य नक्षत्रात जे पण आपण काही काम करतो ते शुभ मानले जातं आणि त्याचा शुभ परिणाम सुद्धा आपल्याला पाहायला भेटतो. गुरु हा नक्षत्राचा राजा आहे, त्याच्यामुळे गुरुवारी जे नक्षत्र आलेलं आहे त्याला खूप सारं महत्त्व आहे. पौष पौर्णिमेच्या दिवशी हा योग तयार होतो. अत्यंत लाभदायी मानला जातो. या दिवशी काही खास उपाय केल्याने देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती कायम राहते. यंदा हा गुरुपुष्य योग सकाळी 11:34 ते संध्याकाळी 6:12 असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या योगात केलेले कोणतेही कार्य सफल होते आणि धनप्राप्ती होते. तसेच या योगात काही गोष्टी चुकूनही करू नका, अन्यथा संकटाचा सामना तुम्हाला करावा लागेल. त्याच्यामुळे तुम्ही काही गोष्टी सुद्धा या काळामध्ये करू नका. गुरुपुष्य अमृत योगामध्ये आपण काय करायचे आहे ते आज पाहूया. गुरुपुष्य योगात सोने, चांदी किंवा हिऱ्याचे दागिने खरेदी तुम्ही करू शकता. जर तुमच्याकडे पैसा असेल किंवा तुम्ही इच्छा असेल सोने खरेदी करायच्या तर तुम्ही या दिवशी सोने आवर्जून खरेदी करा. गुरुपुष्य योगामध्ये गुंतवणूक करणे शुभ मानले जाते. यावेळी तुम्ही सोन्यात किंवा पैशामध्ये चांगल्या प्रकारे गुंतवणूक करू शकता. याशिवाय या दिवशी आपण नवीन वाहन खरेदी करू शकता, नवीन घर खरेदी करू शकता किंवा घराचे बांधकाम तुम्ही चालू करू शकता. तुमचा व्यवसाय असेल त्या संबंधित तुम्ही काही तुमची कामे राहिलेली असतील किंवा पैसे अडकलेले असतील त्या योजना तुम्ही या दिवशी करू शकता किंवा दुसऱ्यांकडून तुम्ही पैसे तुमचे घेऊ शकता. पैशासंबंधित काही समस्या तुम्हाला येत असतील म्हणजे तुमचे पैसे अडकलेले असतील तर या दिवशी तुम्हाला माता लक्ष्मीची पूजा करायची आहे. तसेच लक्ष्मी स्तोत्राचे पठण सुद्धा करायचे आहे. असे केल्याने जीवनात सुख समृद्धी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम राहते आणि धनप्राप्ती होते. गुरुपुष्य योगात गाईला गूळ खाऊ घालायचा आहे तुम्हाला. तसेच या दिवशी चांदीचा चौरस खरेदी करून पूजा करावी. असे केल्याने आर्थिक संकटे दूर होतात, कुटुंबातील सदस्याची प्रगती होते. त्यामुळे तुम्हाला जी पण काही शक्य असेल, तुमच्याकडे पैसा असेल किंवा तुम्हाला हे करणं शक्य आहे तर तुम्ही या दिवशी आवर्जून ही सर्व कामे तुम्ही करू शकता. तसेच आता 2 रुपयाची तुम्हाला कोणती वस्तू आणायची आहे ती सुद्धा आपण पाहूया. तर तुम्हाला पांढरी कवडी जी असते माता लक्ष्मीला म्हणजेच आपल्या अंबाबाईला कवडी खूप प्रिय आहे. तुम्हाला पांढरी कवडी फक्त 2 रुपयाला मिळते, ती आणायची आहे. आणि जर तुम्हाला पिवळी कवडी जर आणायची आहे तर ती 5 रुपयाला मिळते, ती सुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता. तसेच तुम्हाला या दिवशी हळद आणायची आहे. हळद सुद्धा माता लक्ष्मीला खूप अशी प्रिय आहे. तसेच तुम्हाला या दिवशी चणा डाळ घरात आणायची आहे. तुम्ही या 3 पैकी कुठलीही वस्तू तुमच्या घरामध्ये तुम्ही आणू शकता, पण आणल्यानंतर तुम्हाला त्याची पूजा करायची आहे. म्हणजे तुम्हाला एक चौरंग घ्यायचा आहे. तुम्ही दुसरीकडनं करता, तुम्ही तुमच्या देवघरासमोर तुम्हाला ही पूजा करायची आहे. पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे, त्याच्यावर एक स्वच्छ कपडा अंतरायचा आहे. एक प्लेट घ्यायची आहे, अखंड तांदूळ घ्यायचे आहेत, एक दिवा स्वच्छ धुतलेला घ्यायचा आहे. त्या दिव्यामध्ये तुम्हाला तुपाचा किंवा तेलाचा दिवा तुम्हाला तयार करायचा आहे. त्या दिव्यामध्ये अखंड शाबूत लवंग टाकायचे आहे. तसेच तुम्हाला हिरवी वेलची एक टाकायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला हा दिवा
ती चौरंग किंवा पाट तुम्ही घेतलेला आहे त्याच्यावरती त्या प्लेटमध्ये तांदूळ घेतलेले आहेत त्या प्लेटवरती ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे पाटावरती, त्याला अक्षदा हळदी कुंकू व्हायचं आहे। त्याचबरोबर तुम्हाला माता लक्ष्मीच्या समोर हा दिवा म्हणजे तुमचं देवघर आहे त्याच्यासमोर तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तुम्हाला प्रार्थना सुद्धा करायची आहे की दिव्याला पाहून की माझे सर्व आयुष्यात प्रकाश असू दे अशी प्रार्थना करायची आहे। दिवा लावल्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीची पूजा करायची आहे। म्हणजे आपण जी पण काही कार्य करतो ना त्याला दिवा साक्षी असतो, त्याच्यामुळे आधी तुम्हाला दिव्याची पूजा करायची आहे, नंतर तुम्हाला माता लक्ष्मीची पूजा करायची आहे। माता लक्ष्मीची पूजा करायची आहे। गणपती बाप्पाची तुम्हाला पूजा करायची आहे। पहिलं तर तुम्हाला गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे। अभिषेक केल्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून हळदी अष्टगंध लावायचा आहे। त्याचबरोबर तुम्हाला माता लक्ष्मीला स्वच्छ अभिषेक करून तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे, अक्षदा व्हायच्या आहेत आणि तुम्ही जी काही वस्तू घरामध्ये आणलेली आहे ती तुम्हाला माता लक्ष्मीच्या समोर अर्पण करायची आहे। त्यानंतर तुम्हाला ही पूजा फुलं माता लक्ष्मीला कोणतं फूल प्रिय आहे ती फूल तुम्ही वाहू शकता किंवा लाल एक गुलाबाचं फूल ठेवलं तरीही चालणार आहे किंवा प्रसाद म्हणून तुम्ही खडी साखर ठेवली तरीही चालणार आहे किंवा गोड खीर पांढरी केली तरीही चालणार आहे। त्यानंतर तुम्हाला ही सकाळी उठल्यानंतर तुम्हाला पूजा करायची आहे, दिवा लावायचा आहे आणि ही जी तुम्ही कवडी आणलेली आहे ती कवडी तुम्हाला देवघरामधली उचलून तुम्हाला तिजोरीमध्ये तुम्हाला लाल कपड्यामध्ये ठेवायची आहे। त्याचबरोबर तुम्ही पर्समध्ये देखील ठेवू शकता ही कवडी आणि किंवा तिजोरी, त्या दोन्हीपैकी तुम्ही ही कवडी ठेवू शकता। त्यानंतर तुम्हाला हळद असेल ती हळद तुम्हाला स्वयंपाकामध्ये वापरायला घ्यायची आहे किंवा तुम्ही दररोज टिलक लावता हळदीचा तर तुम्हाला ते टिलक लावण्यासाठी ठेवायचे आहे। त्यानंतर तुम्हाला चणा डाळ जी आहे तुम्ही स्वयंपाकघरात तुम्ही वापरू शकता, पण फक्त त्याचा वापर देवाला प्रसाद म्हणून तुम्ही केल्यानंतर तुम्ही देवाला नैवेद्य दाखवायचा आहे, या प्रकारे तुम्ही करू शकता।